हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आणि आज आपण घरामध्येच टेस्टी असा चिकन मसाला तयार केलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण चिकन मसाला तयार केलेला आहे आणि चवीला तो अतिशय खूप छानपैकी तयार झालेला आहे. तर चिकन मसाला तयार करण्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलेले आहे ते बघूया. झणझणीत असा चिकन मसाला तयार करण्यासाठी आपण अर्धा किलो चिकन आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मसाल्याच्या डब्यातील छोटे 2 चमचे आपण हळद टाकलेली आहे. यामध्ये आता चवीसाठी आपण मीठ टाकत आहे. झणझणीत असा चिकन मसाला तयार करण्यासाठी आपण 1 चमचा रेड चिली पावडर आणि आपण आता दुसरा 1 चमचा साधा रेड चिली पावडर टाकत आहे. अद्रक लसूण पेस्ट आपण यामध्ये 2 चमचे टाकत आहे. यामध्ये आपण 2-3 चमचे आपण दही फेटून घेतलेले आहे. दही टाकून आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले चिकनला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. तर हातानेच आपण सर्व मसाले चिकनला लावून घेणार आहे. चिकन मसाला तयार करण्यासाठी आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 कांदा आणि 2 टोमॅटो आपण उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. चिकन मसाला तयार करण्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे. त्यामध्ये आता आपण 2-3 पळी तेल गरम करून घेतलेले आहे. खडा मसाला आपण तेलामध्ये थोडा भाजून घेणार आहे. त्यामध्ये आपण 2 हिरवी वेलची 2, 1 मोठी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 मिरे आणि 2 लवंगा, चक्री फूल अर्ध आणि 1 तमालपत्र हे आता खडे मसाले आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. 2 मोठे कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत. ते आता आपण तेलामध्ये घालून कांदा आपण परतून भाजून घेणार आहे. कांदा तेलामध्ये सतत असे परतून असा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून भाजून घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून परत हे आपण परतून घेत आहे. मसाल्याच्या डब्यातील छोटा 1 चमचा हळद पावडर यामध्ये टाकून परत परतून घेत आहे. 2 मोठे टोमॅटो आपण उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर ते आता आपण तेलामध्ये टाकून भाजून घेत आहे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा बारीक मीठ टाकून परतून घेत आहे. तर असे सतत परतून आपल्याला टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवरती सतत असे परतून असे करून आपण टोमॅटो शिजवून घेत आहे. टोमॅटो आणि कांदा आपल्याला सतत असे परतून तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. तर तेल सुटेपर्यंत असा टोमॅटो आणि कांदा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण छोटे 2 चमचे रेड चिली पावडर टाकत आहे किंवा आपण वर्षाच्या साठवणीचा कांदा लसूण मसालाही यामध्ये टाकून परतून घ्यायचे आहे. 1 चमचा आपण यामध्ये काळी मिरी पावडर टाकत आहे. यामध्ये आता आपण घरामध्ये तयार केलेला गरम मसाला 1 चमचा टाकून परतून घेत आहे. हे मसाले आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. मसालेही आपण तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण ज्या चिकनला मसाले लावून चिकन ठेवलेले आहे ते चिकन आपण आता कढईमध्ये टाकून घेत आहे. चिकन मसाल्यामध्ये टाकल्यानंतर परत हे सर्व मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. चार 5 मिनिटे चिकन आपण मसाल्यामध्ये चांगले परतून घेतलेले आहे. यामध्ये आता आपण 4 हिरव्या मिरच्या टाकत आहे. थोडीशी यामध्ये आपण कसुरी मेथी टाकत आहे. परत हे सर्व मसाले आपण चिकनमध्ये चांगले परतून घेत आहे. यामध्ये आता आपण अर्धा चमचा बारीक मीठ टाकत आहे
तर पहिल्यांदा आपण चिकनला मीठ लावून घेतलेले आहे. मीठ लागणार असेल तरच टाकायचे आहे. यामध्ये आता आपण पाणी घालून सर्व मसाला आणि चिकन एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये अजून 1 वाटी पाणी मिक्स करून आपण हे सर्व मसाले चिकनमध्ये मिक्स करून घेत आहे. झाकण ठेवून आपण चिकन शिजवून घेणार आहे. 10-15 मिनिटे झाकण ठेवून चिकन आपण शिजवून घेतलेले आहे. चिकनचा कलरही तुम्ही बघू शकता, किती छानपैकी चिकन शिजून तयार झालेले आहे. यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि परत एकदा हे सर्व आपण हलक्या हाताने एकत्र मिक्स करून घेत आहे. तर चिकन आपले शिजून तयार झालेले आहे. चिकन मसाला आपण एकदम असा घट्ट पण करणार नाही, तर असा आपण ग्रेव्ही टाईप पद्धतीने करणार आहे. तर मी चिकन शिजवताना 1 ग्लास पाणी चिकन शिजण्यासाठी घातले होते आणि आता आपण चिकन शिजवून घेतलेले आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा आपण चिकन मसाला तयार केलेला आहे आणि हा चवीला खूप छानपैकी तयार झालेला आहे. राहिलेली थोडीशी कोथिंबीर आहे तीही आता यामध्ये मी टाकून घेत आहे. चिकन आता आपले शिजून तयार झालेले आहे. तर आता आपण जास्त आटवत बसणार नाही. तर गॅस आता मी बंद केलेला आहे आणि चिकन आपले थंड झालेले आहे. यामध्ये आता मी अर्ध्या लिंबूचा रस आपण पिळून घेतलेला आहे आणि तो आता मी यामध्ये टाकून हे सर्व आता मी परत एकदा मिक्स करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण घरामध्येच हॉटेलसारखा चिकन मसाला तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने चिकन मसाला तयार केला की तुम्ही दरवेळेला याच पद्धतीने चिकन मसाला तयार कराल. चिकन मसाला आपण आता एका वाटीमध्ये काढून घेत आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने चिकन मसाला तयार करा. खूप छान पद्धतीने आणि टेस्टी तयार होतो. रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.